यस रेडी. थ्री टू वन स्टार्ट. पुढे सरसावून ठोलवण्याचा प्रयत्न. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. नॉन स्ट्राईक एंडवर फेकल्या गेला. धाव घेण्याचा मानस होता. अतिशय चपळाईने असं केलेलं क्षेत्ररक्षण. धाव मात्र मिळालेली नाही. अनंत यांनी गोलंदाजीचा भार सांभाळलेला. फलंदाजी करता आलेले यश चौरे आणि राहुल. सुरेख फटका. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने, स्क्वेअर लेगच्या दिशेने. निश्चितच सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा. चौकार असल्याचा श्याम सरांचा आणि चौकारांनी खातं उघडलेलं यश चौरे यांनी. भरपूर वेळ होता फलंदाजाकडे. आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि सुरेख असा फटकार स्क्वेअर लेगच्या दिशेने. सन्मान करण्यास प्रवृत्त केलं. सन्मान केला कव्हरच्या. हो सुरेख अशी फेकी केलेली होती. वाईड लॉंग ऑनला मारलेला हा फटकार होता. सुरेख असं क्षेत्ररक्षण. परंतु आपल्या सुरक्षा सीमारेषेपर्यंत पोहोचलेले होते. जवळपास 5 धावा फळ्यावरती लागलेल्या. 5ही धावा यश चौरे यांच्या फळीमधून निघालेल्या. आता मात्र सामना करतोय राहुल. अनंत विरुद्ध राहुल असं युद्ध द्वंद्व या ठिकाणी पाहायला मिळेल. आपापलं कौशल्यपणाला लावताना फलंदाज आणि गोलंदाज धावांचा डोंगर उभा करण्याचा मानस दिसतोय. आल्या आल्यास तडाखेबंद फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय राहुल. त्यांच्या मदतीला आलेले फलंदाज यश. आणि राहुल हे मला वाटतं डावखोरे फलंदाज आहेत. त्या अनुषंगाने क्षेत्ररक्षण सजवताना कर्णधार इंगळे. आणि या सामन्यामध्ये सेनापतीची भूमिका महत्त्वाची असते. अगदी उंचावरून सोडलेला सरळ पायावर आदळलेला चेंडू. या चेंडूवर धाव मात्र मिळालेला नाही. दोनही संघाचे सेनापती इंगळे आणि हिरुळकर बघावं लागेल कोण कौशल्य आपलं पणाला लावतं आणि आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतायत. पुन्हा एकदा पुढे सरसावून ठेवलेला फटकार कव्हरच्या दिशेने. कारण डावखोरे फलंदाज आहे. त्यांच्या कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधून मारलेला हा फटकार होता. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या वाढून झालेली आहे. 6 धावा बिनगडी बाद. युद्ध पाहायला मिळतंय. द्वंद्व पाहायला मिळते. फलंदाज हल्ला करण्याचा प्रयत्न करतोय आणि बचाव करण्याचा प्रयत्न गोलंदाज. पुढे सरसावून पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने मारलेला फटकार या ठिकाणी बघावं लागेल. चेंडू जर सरळ यष्टीवर लागला असता तर चित्र काही वेगळं पाहायला मिळालं असतं. प्रशंसा करावी लागेल. गोलंदाज पंचांचा इशारा. षटक संपल्याचा. 1 षटक 6 धावा आणि प्रशंसा करावी लागेल क्षेत्ररक्षकांची. योग्य साथ देत आहेत आपल्या गोलंदाजांची. हल्ला चढवण्याचा प्रयत्न करतायत यश आणि राहुल. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक करतायत. निश्चितच पहिलं षटक 6 धावा बिनगडी बाद. पहिलं षटक घेऊन आलेला होता अनंत. पहिल्या षटकामध्ये 6 धावा दिल्या. एक समतोल साधता आला दोन्ही संघाला. अजूनपर्यंत कोणत्याही संघाचं वर्चस्व या षटकामध्ये पाहायला मिळालेलं नाही. गोलंदाज बचाव करण्याचा प्रयत्न करत होते. फलंदाज
हल्ला चढवण्याचा प्रयत्न करत होते, धावांचा पाऊस पाडण्याचा प्रयत्न. आता मात्र कर्णधार पंचांचा इशारा, नो बॉल दिलेला आहे. आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे यावर फ्री हिट घोषित राहील. धावसंख्या वाढून झालेले 7 धावा. धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये पाऊल चुकलेलं. पुढे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा नो बॉल दिलेला या ठिकाणी. ओहो, मोठा फटकार घेण्याचा प्रयत्न, रिंगणाच्या आतमध्ये हा चेंडू. पुन्हा एकदा नो बॉल. नो बॉल, फ्री हिट कंटिन्यू. आठ धावा फड्यावरती लागलेल्या. कर्णधार स्वतः गोलंदाजी करतोय, हरीश शिंगडे. आणि यश हल्ला चढवण्याचा प्रयत्न करेल. फ्री हिट आहे, या गोष्टीचं भान ठेवत. सुरेख फटका, निश्चितच मोठा एक असेल. आणि स्वागत करताना साईनंद या बोर्डाच्या वरून मारलेला हा फटकार, षटकार नो बॉलवर. 15 धावा, 15 धावा फड्यावरती लागलेल्या. आपले इरादे, मनसुबा म्हणतो त्याला, जाहीर करताना यश चौरे. केवळ 5 चेंडूचा सामना. ओहो, यावेळी मात्र गती परिवर्तन करत नियंत्रित गोलंदाजी आणि आपल्या लय मध्ये परत येतोय कर्णधार हरीश शिंगडे. निर्धाव चेंडू, एक एक चेंडू महत्वाचा असतो. सुरेख फटका, पुन्हा एकदा निश्चितच मोठा एक असेल. लॉंग ऑनच्या वरून मारलेला षटकार, पंचांचा इशारा, श्याम सरांचा षटकार असल्याचा. धाकड फलंदाजी, धावांचा पाऊस, मातबर फलंदाजांची जोडी. आपलं कौशल्य पणाला लावताना या ठिकाणी यश चौरे सुरेख अशी फलंदाजी करतोय. सातत्यपूर्ण फलंदाजी करत लगातार 2 षटकार हाणलेले आहेत. प्रशंसा करावी लागेल या फलंदाजांची. धावांचं पाऊस, यश नावाचं वादळ या क्रीडांगणावर प्रेक्षकांना पाहायला मिळतंय. ओहो, अगदी बुडा सोडलेला चेंडू सन्मान करण्यास प्रवृत्त केलं. सरळपैकी एसटीवर झाली. थर्ड, तिसऱ्या पंचाकडे हा निर्णय आलेला आहे. बरीच आपली जागा सोडलेली होती, धाव घेण्याचा मानस होता आणि सरळपैकी एसटीवर झाली. बघावं लागेल, तिसऱ्या पंचांकडे निर्णय आलेला आहे. धावचीत झालेला आहे, आउट बाद दिलेला आहे, धावचीत झालेला आहे. आपल्या सुरक्षा सीमारेषेच्या बाहेर राहिले. प्रशंसा करावी लागेल क्षेत्ररक्षकाची, योग्य साथ देत आहेत आपल्या गोलंदाजाची आणि कर्णधारांची. सरळ फेकी केली एसटीवर आणि आपल्या सुरक्षा सीमारेषेच्या आतमध्ये पोहोचायच्या आत तंबूचा रस्ता दाखवलेला राहुल यांना. जोखीम पत्करलेली धाव होती. धाव घेण्याचा प्रयत्न होता, नकार दिला होता त्यांच्या सहकारी राहुल यांनी, परंतु यश यांनी नकार दिला होता राहुल यांना. क्षेत्ररक्षकाने कुठलीही चुकी केलेली नाही आणि पहिली सफलता या ठिकाणी प्राप्त झालेली. दुसरं षटक प्रगतीवर असताना 21 धावा फलकावरती लागलेल्या, 1 गडी बाद.
बॅट्समन नेम आमच्याकडे आलेलं नाही. एक सुरेख फटका, मोठा एक साइन ऑन द बॅट्समन नेम सांगा. 1 मिनिट. पंचांचा इशारा, षटकार. बॅट्समन नेम आल्यास मुकेश यांनी. ओहो, निश्चितच मोठा एक स्क्वेअर लेगच्या वरून षटकार. धावांचा पाऊस, पंचांचा इशारा, षटकार. सन्माननीय छगनभाऊ ठाकूर यांच्याकडून दर्शकाला जो एका हातात झेल पकडला 100 रुपयाचे पारितोषिक प्राप्त झालेले आहे. धावा झालेल्या आहे 2 षटक, 33 धावा, 1 गडी बाद आणि धावांचा पाऊस. यश चौरे नावाचं वादळ, धाकड फलंदाज. धावांची भूक संपलेली नाही असा हा फलंदाज आक्रमक फलंदाजी करतोय. केवळ 10 चेंडू, 29 धावा, 1 चौकार आणि 4 उत्तुंग षटकाराच्या मदतीने. या ठिकाणी बघावं लागेल. फलंदाज धाकड फलंदाज फलंदाजी करतोय. षटकाराची हॅड्रिक पूर्ण करू शकतो काय बघावं लागेल. 2 षटकार आणलेले आहे आतापर्यंत लगातार. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 33 धावा, 1 गडी बाद आणि आता सामना करतोय मुकेश अनंत यांचा. याला हलकासा सन्मान केला या चेंडूचा. लॉंग ऑफला मारलेला फटकार, वाईड लॉंग ऑफला मारलेला हा फटकार होता. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल आणि धावसंख्या वाढून झालेली आहे. 34 धावा. स्वतःचं खातं उघडलं मुकेश चव्हाण यांनी. अनंत यांनी पहिल्या षटकामध्ये केवळ 6 धावा दिलेल्या होत्या. त्यानुसार कर्णधारांनी त्यांना गोलंदाजीसाठी पुन्हा प्राचारण केलं. ओहो, यावेळी बघितलं फलंदाज पुढे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न. पंचाचा इशारा, वाईड असल्याचा. उजव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू पुढे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न करतायत. बघितला आणि चेंडू थोडासा वाईड फेकला जेणेकरून यष्टीचित करण्याचा प्रयत्न करेल. ओहो, अचूक टप्प्यावर टिचून गोलंदाजी करतोय गोलंदाज. या आधीचा आपला सापळा रचलेला होता, त्या सापळ्यामध्ये अलगद फसवण्याचा प्रयत्न होता फलंदाजाला, मात्र त्यानंतर अचूक टप्प्यावर टिचून गोलंदाजी. सुरेख फटका, चेंडू हवाई यात्रेवर. ओहो, पंचांचा इशारा, षटकार. पुन्हा एकदा पंचांचे हात आकाशाकडे. निश्चितच षटकार. आणि संपूर्ण या सामन्याची सूत्र आपल्या हातामध्ये घेताना धावांची भूक रन मशीन म्हणता येईल. यश चौरे रन मशीन. वेगवान अर्धशतक केल्यास या ठिकाणी बक्षीस जाहीर आहेत. 5,555 रुपयाचे पारितोषिक. बॅटची कळा घेत चेंडू गेला फाईन लेगच्या दिशेने. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. सन्मान्य श्री अनुजजी भुतळा यांच्याकडून वेगवान अर्धशतक केल्यास त्या फलंदाजाला 5,555 रुपयाचे पारितोषिक.
त्या दिशेने वाटचाल करताना यश. बराच वेळ होता फलंदाजाकडे खांद्याचा वापर केलेला. पंचांचा इशारा आमच्याकडे येतोय. नो बॉल दिलेला आहे पंचांनी. आजच्या या सामन्याचे पंच राम सर यांनी याला श्याम सर नो बॉल दिलेला आहे. धावसंख्या वाढून झालेली आहे 43 धावा, 1 गडी बाद. आजच्या या सामन्याचे पंच दोन्ही नागपूरवरून बिलॉंग करतात, तरण सर आणि श्याम सर. उंच डब्याचा चेंडू, चेंडू हव्या यात्रेवर, निश्चितच मोठा फटकार असेल आणि मोठा झेल, परंतु फ्री हिट होता. उत्कंठा शिगेला पोहोचलेली होती प्रेक्षकांची. झेल टिपलेला होता, कुठलीही चुकी केलेली नव्हती क्षेत्ररक्षकांनी, परंतु दुर्दैवाने हा नो बॉल होता याचं भान होतं सर्वांनाच. पुढे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डीप मिड विकेटला गेलेला हा फटकार, एकाच धावेवर समाधान मानावला. अरे सुरेख फेकी यष्टीवर, प्रशंसा करावी लागेल. षटक संपल्याचा इशारा श्याम सरांचा. सुरेख क्षेत्ररक्षण, डीप मिड विकेटला सरळ फेकी. धावसंख्या वाढून झालेली आहे 45 धावा. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 षटकानंतर पाण्याचा अवकाश घेतला जाईल याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघाच्या अतिरिक्त 12व्या खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे, कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. 4 षटकानंतर पाण्याचा अवकाश घेतला जाईल. आणि रन मशीन फलंदाजी करतोय. केवळ 14 चेंडूचा सामना करत यश चौरे 37 धावा, 1 चौकार आणि 5 उत्तुंग षटकाराच्या मदतीने वेगवान अर्धशतक केल्यास त्यांना या ठिकाणी 5,555 रुपयाचे पारितोषिक घोषित आहेत अनुजजी भुतळा यांच्याकडून. स्कोर झालेला आहे 3 षटकांचा खेळ पूर्ण, 45 धावा, 1 गडी बाद. वेगळंच काहीतरी चित्र पाहायला मिळालं. एक फटकार, वेगळा फटकार मारण्याचा प्रयत्न होता, साप अपयशी ठरले. सुंदर गोलंदाजी करतोय रोहित सरिये. रोहित स्वतःचं आपलं पहिलं षटक घेऊन आलेला. हे सामन्याचं 4थं षटक. अगदी वर सोडलेला चेंडू, फळी आणि चेंडूचा सुरेख असा संपर्क झालेला, परंतु लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकांनी कुठलीही चुकी केलेली नाही. या चेंडूवर 1 धाव घेण्यापासून थांबू शकणार नाही. धावसंख्या वाढून झालेली आहे 46 धावा, 1 गडी बाद. आणि आमचे मित्र ॲपचं काम करतायत जालंधर भाई, अतिशय यावेळी भरपूर वेळ होता, चेंडू हवेमध्ये होता. 2 क्षेत्ररक्षक या चेंडूचा पाठलाग करत होते, परंतु ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नव्हते अशा ठिकाणी हा चेंडू जाऊन आदळला. या चेंडूवर धाव घेण्यापासून थांबू शकणार नाही पुन्हा, परंतु झेल होऊ शकलेला नाही. आणि अतिशय वेगवान असं ॲप अपडेटचं काम करतायत आमचे सहकारी मित्र जालंधर भाई. पुन्हा एकदा फडीतून सुरेख असा फटकार, टप्पे घेत घेत हा लॉंग ऑफला आलेला क्षेत्ररक्षकाकडे एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. संपूर्ण विशाल नानेकर अँड टीम tenniscricket.in लाईव्ह करा, लाईव्ह पहा. पुन्हा योग्य असा ताळमेळ झालेला नव्हता. फळी आणि चेंडूचा अगदी बुळा सोडलेला चेंडू त्याला खोदून काढलं. 1 धाव घेण्यापासून मात्र थांबू शकणार नाही.
चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सुरेख फटका, हवाई यात्रेवर असणारा चेंडू सीमारेषेच्या बाहेर, पंचांचे हात आकाशाकडे, निश्चितच षटकार. आणि यश चौरे रन मशीन, हे वादळ आलेलं दिसतं या खेळपट्टीवर, या क्रीडांगणावर. केवळ 18 चेंडूचा सामना करत 45 धावांवर नाबाद आहेत. सहावा षटकार त्यांच्या फळीमधून निघालेला आहे आणि एक चौकार. प्रशंसा करावी लागेल या फलंदाजाची. एक टोक विचार करू शकता आपण, 55 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. पैकी 45 धावा या केवळ यश चौरे या नावाच्या वादळाचा आहे. पाण्याचा अवकाश या ठिकाणी आलेला आहे. हल्ला चढवतोय MVP स्ट्रायकर या संघाच्या आघाडीचे दोन्ही फलंदाज. निश्चितच MVP स्पार्टन या संघाचा कर्णधार अक्षय विरुळकर खुश असेल, त्यांची चमू खुश असेल. त्याचबरोबर सन्मान्य श्री मंथनजी खरपकर, सन्मान्य श्री वेदांतजी गांजरे, सन्मान्य श्री प्रशुलजी बागळे, ही सर्व मंडळी या ठिकाणी खुश असेल. आपल्या या आघाडीच्या फलंदाजांचा खेळ पाहून प्रशंसा करावी लागेल या खेळाडूची. धाकळ फलंदाजी. साईनंद रियालिटीज प्रस्तुत भव्य रात्रकालीन काटोल प्रीमियर लीग काटोल पर्व 4थे दमदार अशी सुरुवात. प्रथम पारितोषिक 1,21,000 रुपये स्वर्गीय योगेशजी पटेल व स्वर्गीय पिंटूलाल व्यास यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सन्मान्य श्री राहुलजी ठाकूर, सन्मान्य श्री अमोलजी सरोदे, सन्मान्य श्री अंकुशभाऊ ठाकूर, सन्मान्य श्री शत्रुघ्नजी राऊत यांच्याकडून द्वितीय पारितोषिक 91,111 रुपये स्वर्गीय एहसानजी अली व स्वर्गीय अशोक कुमार चचरा यांच्याकडून. तर्फे सन्मान्य श्री नमाजी अली, सन्मान्य श्री सनीजी चचरा यांच्यातर्फे. त्याचबरोबर तृतीय पारितोषिक 71,111 रुपये स्वर्गीय राकेशजी उर्फ बाबाजी जयस्वाल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सन्मान्य श्री मनीषभाऊ जयस्वाल, सन्मान्य श्री निलेशभाऊ जयस्वाल यांच्यातर्फे. या ठिकाणी 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि धावांचा पाऊस. पंचांना विनंती आहे, दोन्ही पंच श्याम सर आणि तरण सर लवकरात लवकर सामना सुरू करावा, या गोष्टीचा आपल्याला भान ठेवावं लागेल. पाण्याचा अवकाश जो वेळ असतो त्या वेळेतच आटोपायला हवा, अशा सूचना आयोजकांकडून आमच्यापर्यंत येत आहे समालोचन कक्षामध्ये. स्थळ तालुका क्रीडा संकुल काटोल जिल्हा नागपूर. यूट्यूबला लाईव्ह टेनिस cricket.in यूट्यूबवर लाईव्ह पाहू शकता आपण. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गोलंदाजीचा भार नयन पांडे यांच्या खांद्यावरती दिलेला कर्णधारांनी बघावं लागेल. वेगवान गोलंदाज, अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू, पुढे स्वीप करण्याचा प्रयत्न होता. साफ फसले फलंदाज मुकेश चव्हाण. हा वाईड माफ करा. सुरेख असा फटकार, हा फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या वरून मारलेला फटकार. 2 क्षेत्ररक्षक या चेंडूचा पाठलाग करतायत. जो चेंडू यष्टीरक्षकाकडे येतो, प्रेक्षक त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करतायत. निश्चितच आपल्या संघाकरता काही धावा वाचवल्या यात शंका नाही. अठ्ठावन्न धावा फळ्यावरती लागलेल्या.
पुढे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न, सूर मारून चेंडूला अडवण्याचा प्रयत्न होता. सरळफेकी एसटीवर ऑटो कार्ड प्रयत्न केला होता. एसटी रक्षकाने सूर मारलेला होता. बॅट चिकळा घेऊन बहुतेक चेंडू गेलेला होता सेकंड स्लिपच्या बाहेर. सूर मारून अडवण्याचा प्रयत्न पोहोचू शकले नाही. 100% एफर्ट मात्र दिलेला होता. एसटी रक्षकाची प्रशंसा करावी लागेल. तरी सुद्धा एक धाव घेतली, चोरटी धाव प्राप्त केलेली दोन्ही फलंदाजांनी. आणि आता सामन्याची सूत्र यश चौरे यांच्या हातामध्ये. षटकाराची हॅड्रिक करण्याचा चान्स त्यांना. सन्मान केला या चेंडूचा, हलकासा धकलला, चेंडू रेंगाळत जातोय. या चेंडूचा पाठलाग करता 3 क्षेत्ररक्षक जोर चेंडूला अडवलं जातं आणि फेकी केली जाते गोलंदाजाकडे. या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी परत एक धाव गोळा केलेली. 46 धावांवर खेळतोय 19 चेंडूचा सामना करत यश चौरे. मुकेश खेळतोय 7 चेंडू 7 धावांवर आणि 5555 जे बक्षीस आहे वेगवान अर्धशतकाकरता सन्मान्य श्री अनुजजी भुतळे यांच्याकडून त्या दिशेने वाटचाल करताना. ओहो, पंचांचा इशारा. डाव्या एसटीच्या बाहेरून जाणारा चेंडू निश्चितच हा अवांतरच्या रूपामध्ये गणला जाईल. वाईड गती, वेगवान गोलंदाजी करतोय. गतीवर नियंत्रण आहे परंतु टप्प्यावर दिशेवर नियंत्रण मिळवावं लागेल. दोन्ही धाकळ फलंदाज आहे. मातब्बर फलंदाजांची जोडी खेळपट्टीवर आहे आणि मुकेश हा फलंदाजी करतोय. सुरेखसा फटका, फडीमधून सुंदरसा आवाज आलेला, स्ट्रेटला जवळपास गेलेला हा फटकार होता. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. बासष्ट धावा फड्यावरती लागलेल्या आहे. 5वं षटक प्रगतीवर आहे. अर्धशतक, 50 धावा, अर्धशतक. प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारताना या ठिकाणी प्रशंसा करावी लागेल या खेळाडूची. यश चौरे केवळ 20 चेंडू 52 धावा, 7 उत्तुंग षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने वेगवान अर्धशतक. 5555 रुपयाचं जे पारितोषिक आहे त्या दिशेने वाटचाल करताना आणि हे बक्षीस देण्यात आलेलं आहे अनुपजी भुतळे यांच्याकडून. आणि त्यास बघावं लागेल कोणी हे त्यांनी नोंदविलेलं. बॅटची घडाघात, चेंडू एसटी रक्षकाच्या बाजूला राहिला. या चेंडूवर धाव मात्र मिळालेली नाही. प्रशंसा करावी लागेल. पंचांचा इशारा. या ठिकाणी एकंदरीत 5 षटकांचा खेळ पूर्ण झालेला. 68 धावा फड्यावरती लागलेल्या आहे. 1 गडी बाद. क्या बोल रहे? हो हो, थोडं तांत्रिक अडचण आलेली. 1 मिनिट थांबा. अंशुल भैया, याबद्दल सखोल चौकशी असलेलं, माहिती असलेलं कोणी व्यक्ती आहे का आपल्या?
मॅच स्टार्ट. हा, प्रेक्षकांची मी आयोजकांच्या वतीने माफी मागतोय. थोडी तांत्रिक अडचण आलेली होती, ती पूर्ण झालेली आहे. सामना पूर्ववत सुरू होतोय. उजव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू, संपर्क होऊ शकला नाही फळी आणि चेंडूचा होणार सुद्धा नव्हता, कारण उजव्या यष्टीच्या बराच बाहेरून जाणारा हा चेंडू होता. गोलंदाजीचा भार सांभाळतोय कव्हरच्या वरून मारलेला फटकार होता. आटोकाट प्रयत्न करत होते क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा, परंतु पोहोचू शकले नाही. पंचांचा इशारा, पंचांचा इशारा आमच्याकडे येणं बाकी. हा सर इधर दिख नाही. हा, 6 आहे, 6. पुन्हा एकदा या ठिकाणी पंचांचे हात आकाशाकडे. निश्चितच षटकार अक्षय हिरुळकर यांच्या फळीमधून निघालेला हा फटकार होता. पहिला षटकार स्वतःचा. 75 धावा फळ्यावरती. यावेळी पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बराच बाहेरून जाणारा चेंडू. पंचांचा इशारा. तरण सर यांनी वाईड दिलेलं. अगदी बुडा सोडलेला चेंडू, त्याला खोदून काढला. चेंडू जातोय लॉंग ऑफ ऑनला, डीप लॉंग ऑनला. एकाच धावेवर समाधान. धावसंख्या वाढून झालेली आहे 77 धावा. आणि आमचे सहकारी मित्र जालंधर भाई अतिशय वेगवान आहेत. खूपच ताबडतोब अपडेट करतायत ॲपवरती. प्रशंसा करावी लागेल त्यांची. पुढे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न होता. संपर्क व्यवस्थित झालेला, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. एकच धाव मिळेल. tenniscricket.in सबस्क्राईब करा, लाईक करा. यूट्यूबवर लाईव्ह या सामन्याचा आनंद घ्या. आणि रोहितचा अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू, वेगवान फटका. मात्र या चेंडूवर धाव घेण्यापासून थांबू शकणार नाही. धावसंख्या वाढून झालेली आहे 79 धावा. 6वं षटक प्रगतीवर. यश चौरे खेळतोय. 22 चेंडू 53 धावा, 1 चौकार आणि 7 षटकाराच्या मदतीने योग्य साथ देतोय अक्षय हिरुळकर. निश्चितच मोठा एक असेल आणि सुरेख झेल. महत्वपूर्ण खेळी संपुष्टात आणताना सुरेख गोलंदाजी म्हणावं लागेल. आपल्या जाड्यामध्ये, आपल्या सापड्यामध्ये अडकवलं आणि एक मोठा मासा, सर्वात मोठा मासा आजच्या या खेळामधला, ज्याचं नाव यश चौरे होतं, याची धाकळ अशी खेळी संपुष्टात आणताना क्षेत्ररक्षकागर्भी
यश यांनी कुठलीही चुकी केलेली नव्हती. डीप लॉंग ऑनला मोठा मासा आपल्या या जाळ्यामध्ये अडकवला, सापळ्यामध्ये अडकवलं. अलगद सोडलेला हा चेंडू होता. मोठा फटकार मारण्यास प्राचारण दिलं आणि आपल्या या व्यूहरचनेमध्ये अडकवण्यामध्ये यशस्वी झाला गोलंदाज रोहित. डावखोरे फलंदाज निखिल. रोहित विरुद्ध निखिल. पुन्हा एकदा हवाई यात्रेवर हा चेंडू. दोन क्षेत्ररक्षक या चेंडूचा पाठलाग करताय खरा आणि प्रशंसा करावी लागेल. दोन्ही क्षेत्ररक्षकाची निश्चितच आपल्या संघाकरता काही धावा वाचवल्या आणि झेल घेण्याचा आटोकाट यश यांनी सुरेख असं क्षेत्ररक्षण केलेलं. जवळपास हा षटकार गेलेला होता. दोन्ही क्षेत्ररक्षक आले आणि आपल्या यश यांनी आपल्या संघाला काही धावा वाचवण्याचा प्रयत्न केला. 6 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 81 धावा 2 गडी बाद असं एकंदरीत विवरण या ठिकाणी सादर होत आहे. निखिल खेळतोय 1 चेंडू 2 धावांवर. अक्षय खेळतोय 11 चेंडू 16 धावांवर 1 षटकाराच्या मदतीने. .50 सरासरीने धावा एकत्रित करतायत MVP स्पार्टन हा संघ. प्रतिउत्तरादाखल धावांना आवर घालण्याचा प्रयत्न मागच्या षटकामध्ये झाला, यशस्वी म्हणावा लागेल. आता बघावं लागेल अखेरच्या 2 षटकामध्ये किती धावांचा डोंगर उभा करू शकतात दोनही संघ. तुल्यबळ दोन्ही संघामध्ये ती प्रतिभा आपापल्या संघाला विजयी करून देण्यामध्ये सांघिक कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल दोनही संघ. ऋतिक लॉंग ऑफ आणि कव्हरच्या मधून मारलेला फटकार. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या वाढून झालेली आहे. 82 धावा. गोलंदाजी करतोय नयन. आता सामना करतोय अक्षय. आघाडीचा फलंदाज निखिल करतोय सामना. मधल्या फळीतील फलंदाज दोन्ही आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतायत. त्याला आवर घालण्याचा प्रयत्न करेल गोलंदाज. अलगद उंचावरून ढिल्या हाताने सोडलेला चेंडू अगदी पायावर आदळला. या चेंडूवर धाव मात्र मिळालेली नाही. ओहो, चेंडू हवाई यात्रेवर आणि 2 टप्प्यामध्ये का होईना पण झेल घेण्यामध्ये यश प्राप्त केलेलं. कव्हरच्या दिशेने मारलेला फटकार होता. डावखोरे फलंदाज आहे हरीश इंगडे कर्णधार यांनी कुठलीही चुकी केलेली नाही. धावत येऊन डीप वरून सर्कलच्या जवळपास हा झेल टिपलेला. प्रशंसा करावी लागेल. नवीन फलंदाज किरण सिंग. नयन यांना ही सफलता प्राप्त झालेली. ऋतिक इंगळे यांनी कुठलीही चुकी केलेली नव्हती. डीप वरून धावत येऊन जवळपास रिंगणाची जी सीमारेषा आहे त्या रेषेच्या बाजूला हा झेल टिपलेला. कव्हरला मारलेला फटकार होते. डावखोरे फलंदाज होते. आता मात्र धुरा या मधल्या फळीतील फलंदाजांकडे. काय करू शकतात आपल्या संघाकरता बघावं लागेल. 82 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. 3 गडी बाद आणि मुसक्या आवडलेल्या आहे या षटकामध्ये.
अक्षरशः गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी. अचूक टप्प्यावर टिचून मारा करतोय गोलंदाज. प्रशंसा करावी लागेल या गोलंदाजीची. नयन पांडे असं नाव असलेला हा खेळाडू मृत षटकामध्ये अशा प्रकारची गोलंदाजी प्रशंसनीय असते. आतापर्यंत 4 चेंडू सोडले गेले, केवळ 1 धाव दिली आणि एक महत्त्वपूर्ण फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला आणि आपल्या पवेलियनमध्ये परत जाण्यास भाग पाडलं. यावेळी सुद्धा अक्षरशः बुळा सोडलेला चेंडू खोदून काढला त्याला आणि यावेळी मात्र पंचांनी याला चौकार घोषित केलेलं. या चौकाराच्या मदतीने छानशी धावा फड्यावरती लागलेल्या आणि अखेरचे काही चेंडू शिल्लक आहे या गोष्टीचं भान ठेवत किरण सिंग यांनी तडाखेबंद असा चौकार हाणला. माहिती आहे अखेरचे काही चेंडू शिल्लक आहे. धावांचा पाऊस पाडावाच लागेल, आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये आणावाच लागेल. दोनही संघ MVP आणि त्यांचे निश्चितच हा झेल होईल या शंका नाही, कारण योग्य असा ताळमेळ झालेला नव्हता फडी आणि चेंडूचा आणि खांद्याचा वापर करत उंची उसळी घेतलेला. पंचांचा इशारा. क्या बोल रहे सर? हा 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 या ठिकाणी हा नो बॉल जाहीर करण्यात आलेला आहे, कारण जवळपास खांद्याच्या रेषेने असणारा हा चेंडू होता आणि तिसऱ्या पंचांकडे जी दाद मागितली त्यानुसार हा नो बॉल देण्यात आलेला आहे. निश्चितच यावर फ्री हिट राहील. श्याम सर फ्री हिट राहील ना? ओहो, आणि योग्य असा फायदा घेताना पंचांचे हात आकाशाकडे म्हणजे षटकार आणि षटक संपल्याचा इशारा. 94 धावा, 7 षटकांचा खेळ पूर्ण. या सामन्याची सूत्र आपल्या हातामध्ये घेताना अक्षय हिरुळकर कर्णधार आहेत, स्वतः धाकड फलंदाजी करतायत. 13 चेंडू 23 धावा. आघाडीची मजबूत बाजू झाल्यानंतर आघाडीच्या फलंदाजांनी ताबडतोब फलंदाजी करत आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये आणल्यानंतर महत्त्वाची भूमिका ही सेनापतीची असते. त्यावर खरे उतरताना अक्षय हिरुळकर ताबडतोब फलंदाजी करताना 13 चेंडू 23 धावा. धाकड अशी फलंदाजी करताना बघावं लागेल अखेरच्या षटकामध्ये किती धावांचा पाऊस पाडू शकतात. सुरेख अशी गोलंदाजी झालेली होती या षटकामध्ये नयन यांच्या. त्यानंतर मात्र एक नो बॉल आणि सामन्याचं चित्र थोडंसं वेगळ्या प्रकारे. बघितलं पहिल्या षटकामध्ये केवळ 6 चेंडूमध्ये 6 धावा निघाल्या होत्या. तेव्हाच फलंदाज मोठी धावसंख्या उभारण्याचा मानस घेऊन तडाखेबंद फटकार मारण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पहिल्या षटकामध्ये सुरेख असं क्षेत्ररक्षकाचं साथ लाभलं आणि त्या षटकामध्ये धावा मिळू शकल्या नाही. त्यानंतर मात्र चौरे यांनी मागे वळून पाहिलेलं नाही आणि आल्या त्या फलंदाजांनी ताबडतोब अशा फलंदाजी करत आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये आणलं. निश्चितच मोठा एक असेल या शंका नाही. किरण सिंग, सिंग इज किंग.
सुरेख असा कव्हर, डीप लॉंग ऑफला मारलेला फटका, वाईड डीपला, वाईड लॉंग ऑफला मारलेला फटकार. यानंतर मात्र आपल्या गोलंदाजीच्या लयमध्ये येताना हरीश इंगळे पहिल्या षटकानंतर आता वापसी. पंचांचा इशारा, उजव्या एसटीच्या बाहेरून जाणार आहे चेंडू, याला वाईड दिलेला आहे श्याम सरांनी. श्याम नाही, तरण सरांनी याला वाईड दिलेला आहे. 101 धावा फड्यावरती. स्ट्रेटला मारलेला फटकार सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, जोवर चेंडू येतो गोलंदाजाकडे. या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी आपल्या संघाकरता एक धाव गोळा केलेली. धावसंख्या वाढून झालेली आहे 102 धावा. यावेळी मात्र संपर्क होऊ शकला नाही फडी आणि चेंडूचा. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि या संधीचा फायदा घेतलेला दोन्ही फलंदाजांनी आणि सरळ फेकी झाली होती ती गोलंदाजाकडे. मात्र चेंडू एसटीला लावू शकले नाही, त्यामुळे आपल्या सुरक्षा सीमारेषेच्या आतमध्ये पोहोचले फलंदाज. सुरेख फटका, निश्चितच मोठा एक असेल. लॉंग, पंचांचा इशारा, हाता आकाशाकडे, याचा अर्थ षटकार. धावांचा पाऊस, 110 धावा फळ्यावर आणि अक्षय हिरुडकर कर्णधाराला साजेशी अशी, सेनापतीला साजेशी अशी खेळी करताना 15 चेंडूमध्ये, केवळ 15 चेंडूमध्ये 31 धावा, 3 उत्तुंग षटकाराच्या मदतीने. 110 धावा, 3 गडी बाद. अखेरचा चेंडू शिल्लक. चेंडू जातो आहे, नो बॉल दिलेला आहे पंचांनी, दोन्ही पंचांनी नो बॉल दिलेला आहे. नो बॉल दिलेला आहे. चौकार, नो बॉल आणि चौकार. फ्री हिट राहील. 115 धावा. योग्य असा ताळमेळ झालेला होता फडी आणि चेंडूचा स्ट्रेटला मारलेला फटकार. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा या ठिकाणी आणि या ठिकाणी धावचीत झालेला फलंदाज अक्षय हिरुडकर. परंतु आपली जबाबदारी पार पाडून त्यानंतर जोखीम पत्करलेला धाव घेतली आणि दुर्दैवीरित्या बाद झाले. परंतु अखेरचा चेंडू होता, याने काही फरक पडणार नाही. 116 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. 116, 116 धावा, 4 गडी बाद. 117 धावांचा पाठलाग करावा लागेल मोंटूस ग्रुप यांना.
या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवलेलं MVP या संघाने रेडी. मोंटस या संघाला फलंदाजी करता प्राचारण केलेलं. धावांचा डोंगर या ठिकाणी उभा केलेला, त्याचा पाठलाग करावा लागेल निश्चितच मोंटस ग्रुप या संघाला. पहिला चेंडू अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू, सासपडत खेळले फलंदाज, दिशा देण्याचा प्रयत्न होता, साप अपयशी झाले. साईनंद रियालिटी प्रस्तुत भव्य रात्रकालीन काटोल प्रीमियर लीग काटोल पर्व चौथे यांच्या वतीने आरबी येथून आलेली मंडळी, सन्माननीय अझरभाई अली, सन्माननीय जिशानभाई, सन्माननीय यावेळी मात्र बराच वेळ होता फलंदाजाकडे. सुरेख असा फटकार आणला पॉइंटच्या दिशेने, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि चौकार आणि खातं उघडलेलं आपलं. पंचांचा इशारा. आजच्या या सामन्याचे पंच श्याम सर यांनी याला चौकार घोषित केलेलं. त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र शिवाभाऊ चिमोटे, ही सर्व मंडळी आरबी वरून आरबी प्रीमियर लीग सांभाळतात आणि या ठिकाणी आलेलं आहे. आयोजक अंशुलभाई ठाकूर त्यांचं स्वागत करताना उंच टप्प्याचा चेंडू सन्मान करण्यास प्रवृत्त केलं, सन्मान करण्यास भाग पाडलं, परंतु एक धाव घेण्यापासून मात्र थांबू शकणार नाही. 5 धावा एकत्रित झालेल्या. मंडळाच्या वतीने सर्व पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. अतिशय या ठिकाणी अंशुलभाऊ ठाकूर यांच्याशी चर्चा करताना बाहेरगावावरून आलेली मंडळी, आरबीवरून आलेली मंडळी, जिशानभाई, अझरभाई अली, शिवाभाऊ चिमोटे आरबी प्रीमियर लीगला अतिशय सुंदर असं हाताळतात गेल्या काही वर्षापासून. अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू हवेमध्ये होता. 2 क्षेत्ररक्षक या चेंडूचा पाठलाग करतो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, बघा जोर चेंडू येतोय गोलंदाजाकडे. या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी आपल्या संघाकरता 2 धावा एकत्रित केल्या. या ठिकाणी प्रशंसा करावी लागेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणतात इंग्लिशमध्ये. योग्य असा ताळमेळ दोन्ही फलंदाजांमध्ये. 2 धावा एकत्रित केल्या आणि त्यांना माहिती आहे धावांचा डोंगर या ठिकाणी आहे. 117 धावांचा डोंगर आहे, त्याचा पाठलाग करावा लागेल. यशस्वी पाठलाग करण्याचा प्रयत्न करतायत आघाडीचे दोन्ही फलंदाज. असा पुढचा चेंडू सुरेख असा फटकार, निश्चितच मोठा एक असेल. पंचांचा इशारा. लॉंग ऑनला मारलेला फटका चौकार घोषित केलेला आहे. पहिल्या षटकामध्ये तडाखेबंद फलंदाजी करताना 11 धावा एकत्रित केलेल्या आहे. अजूनही पहिलं षटक होणे बाकी. अयास गोलंदाजी करतोय, फलंदाजी करतोय कर्णधार स्वतः हरीश इंगळे. त्रिफळा छेद, अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू, अगदी बुळात, यष्टीभेदी चेंडू म्हणतात. अगदी बुळात सोडला आणि सरळ त्रिफळा बाद झालेला. कर्णधार बादून तंबूत जाताना प्रशंसा करावी लागेल अयासांची. 11 धावा दिल्यानंतर मात्र आपल्या लय मध्ये परत येताना पहिला झटका, 1 षटक, 11 धावा, 1 गडी बाद. कर्णधारांची जागा घेण्याकरता या ठिकाणी आलेले आहे रोशन गजबिये, आघाडीचे फलंदाज, स्वतः कर्णधार. धावगती वाढवण्याचा प्रयत्न होता, धावांचा डोंगर पुढे होता ही माहिती असताना जवळपास धावांची गती वाढवण्याच्या नादामध्ये बादहून तंबूत परतताना आणि आता गोलंदाजीचा भार
कोणाच्या खांद्यावर येतो बघावं लागेल. रोशन गजबी यांच्या खांद्यावर गोलंदाजीचा भार आणि फलंदाज आलेले आहे कुणाल आणि नयन. नयन यांनी सुरेख अशी गोलंदाजी केलेली होती याआधी. रोशन विरुद्ध कृणाल यांनी सुरेख असा फटकार हाणलेला. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने, पाठलाग करतोय क्षेत्ररक्षक, परंतु या ठिकाणी चेंडू जिंकलेला आहे. पंचांचा इशारा, चौकार आणि चौकारांची आतिषबाजी आणि षटकारांची आतिषबाजी आवश्यक आहे या ठिकाणी. मोंटस या ग्रुपला कारण धावांचा डोंगर आहे, त्या धावांच्या डोंगराच्या प्रत्युत्तर दाखल आक्रमण करावंच लागेल, हल्ला चढवावाच लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. या गोष्टीचं भान ठेवत आल्याच कृणाल वाघमारे यांनी 4 चेंडूमध्ये 9 धावा गोळा केल्या 2 चौकाराच्या मदतीने. आणि नयन यांनी सुरेख अशी गोलंदाजी केलेली होती पहिल्या षटकामध्ये. पंचांचा इशारा, नो बॉल दिलेला आहे. निश्चितच हा वाईड असेल यात शंका नाही. हा नो बॉल दिलेला आहे. धावसंख्या वाढून झालेली आहे 15 धावा. रोशन कुणाल, रोशन गोलंदाजी करतोय, कृणाल फलंदाजी करतोय. दोघांमधील युद्ध या ठिकाणी पाहायला मिळतंय. उसळी घेणारा चेंडू होता, सुरेख असा फटकार कव्हरच्या दिशेने मारलेला फटकार, याचा पाठलाग करतोय क्षेत्ररक्षक. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा मानस होता, परंतु या ठिकाणी निश्चितच आपल्या संघ करता एक धाव वाचवली असं म्हणावयास हरकत नाही. एकाच धावेवर समाधानी ठेवलं दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या वाढून झालेली आहे 17 धावा. एक गडी बाद. रोशनचा पुढचा चेंडू, सुरेख फटका, पुन्हा एकदा कव्हरच्या त्याच ठिकाणी तशाच प्रकारचा त्या दुसऱ्या फलंदाजांनी यावेळी मात्र नयन यांनी मारलेला. एकाच धावेवर समाधान. जवळपास तुम्ही इंग्रजीमध्ये म्हणतो आपण ऍक्शन रिप्ले, तशाच प्रकारची प्रतिनिधी या ठिकाणी पाहायला मिळालेली. पुढे ससम टोलवण्याचा प्रयत्न, चेंडू निश्चितच मोठा एक असेल. पंचांचे हात आकाशाकडे, याचाच अर्थ षटकार. आणि या सामन्याची सूत्र आपल्या हातामध्ये घेताना कृणाल वाघमारे यांनी आता हल्ला चढवलेला. कर्णधारांनी जी भूमिका दिलेली त्यावर खरे उतरताना आतापर्यंत 8 चेंडूमध्ये 16 धावा, 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने, जो आत्ता स्ट्रेटला हाणलेला षटकाराच्या मदतीने. धावसंख्या वाढून झालेली आहे 24 धावा. आणि जी आवश्यक सरासरी आहे ती 13.09 ची आहे. त्या सरासरीने पाठलाग करावा लागेल. प्रत्युत्तरा दाखल योग्य रीतीने पाठलाग करावा करते आहेत असं म्हणावयास हरकत नाही मोंटस ग्रुप. आणि थोडासा विचार करावा लागेल या ठिकाणी. परस्पर विरोधी MVP पार्टनर या संघाला आवर घालावा लागेल. त्या अनुषंगाने निश्चितच नियोजन करण्याचा प्रयत्न. रिंगणाचं बंधन असलेलं हे दुसरं षटक, दुसऱ्या षटकाचा अखेरचा चेंडू.
यावेळी मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने निश्चितच पंचांचा इशारा, चौकार आणि सुरेख फलंदाजी करतोय या ठिकाणी कृणाल वाघमारे. दुसरी रन मशीन म्हणाव्यास हरकत नाही, आपल्या संघाला सावरण्याचा प्रयत्न करतोय. रोशन गजबी यांनी मात्र एका षटकामध्ये 17 धावा खर्ची केल्या, फारच मोठ्या धावा दिलेल्या आहे असं म्हणाव्यास हरकत नाही. 2 षटकांचा खेळ पूर्ण, 28 धावा 1 गडी बाद असं समीकरण. ज्या धावांची गती पाहिजे त्या धावांच्या गतीच्याही पुढे मोंटस ग्रुप फलंदाजी करताना या ठिकाणी आवड घालण्याचा प्रयत्न करेल निश्चितच. MVP हा संघ आणि मोंटस ग्रुप या ठिकाणी थांबण्याचं नाव अजिबात विसरून गेलेले आहेत. धावांचा डोंगर, धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न करावाच लागेल. या ठिकाणी पंचांनी परत पाठवलेला योग्य निर्णय. अजूनपर्यंत पाण्याचा अवकाश आलेला नाही, त्या ठिकाणी पाण्याचा अवकाश ज्यावेळी येईल 4 षटकाच्या नंतर त्याच वेळेस घ्यायचा आहे. नियमाचे पालन करावे. आजच्या या सामन्याचे पंच श्याम सर आणि त्यांच्या मदतीला तरण सर दोन्ही नागपूरवरून बिलॉंग करतात. योग्य निर्णय घेतलेला आणि कृणाल वाघमारे या फलंदाजांनी संपूर्ण या सामन्याची सूत्र आपल्या हातामध्ये घेताना उपस्थित सर्व प्रेक्षकांचे मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. उपस्थित पाहुणे मंडळींचे सुद्धा मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी संपूर्ण लक्ष यावेळी जर कोणावर असेल तर कृणाल वाघमारे या खेळाडूवर असेल आहे. प्रेक्षकांचे निश्चितच बरेच सुरेख फटका पुन्हा एकदा चेंडूचा अथवा सीमारेषेच्या दिशेने 1 धाव घेतलेली. सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. निश्चितच आपल्या संघाकरता 2 धावा वळवलेल्या. तीस धावा पड्यावरती लागलेल्या आहे आणि या ठिकाणी मोंटस ग्रुपचे संघ मालक या ठिकाणी आलेले आहे. कुश भाऊ पांडे कृपया मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न. पंचांची दाद, आत्मविश्वास कमी असलेली दाद फेटाळून लावली पंचांनी, नकार दिला आणि कुशभाऊ पांडे मोंटूस ग्रुपचे संघ मालक या ठिकाणी मंचावर आलेले आहे. मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. धावांची गती वाढवण्याच्या नादात रिव्हर्स स्वीप हाणण्याचा प्रयत्न, अपयशी असा प्रयत्न म्हणावा लागेल. या ठिकाणी या चेंडूवर धाव मात्र मिळालेला नाही. एक चेंडू महत्वाचा असतो, निर्धाव चेंडू. दोन्ही फलंदाज नयन आणि कृणाल आपल्या शक्तीचं प्रदर्शन करताना आपल्या संघाला विजयी करण्याच्या दिशेने प्रयत्न करताना यावेळी मात्र फारसा संपर्क होऊ शकला नाही फळी आणि चेंडूचा. सरळ चेंडू अंगावर धरला, अपेक्षेपेक्षा जास्त उसळी घेणारा चेंडू होता. गोलंदाजांनी खांद्याचा वापर केलेला अयास यांनी प्रशंसा करावी लागेल. आतापर्यंत अयास यांनी केवळ दुसरं षटक सुरू आहे आणि केवळ 13 धावा दिल्या. एक बहुमूल्य फलंदाजाला बाद केलं, ज्याला तंबूचा रस्ता दाखवला कर्णधाराला. प्रशंसा करावी लागेल दोन्ही सेनापतीची. दोन्ही संघाचे सेनापती महत्वाची भूमिका निभावतात या ठिकाणी, हिरोडकर आणि इंगळे. चेंडू हवेत, या ठिकाणी झेल सुटलेला. भरपूर वेळ होता. 3-4 क्षेत्ररक्षक रिंगणाच्या आतमध्ये झेल उडालेला. स्क्वेअर लेग, शॉर्ट स्क्वेअर लेगला असलेला हा फटकार होता. मोठा फटकार मारण्याच्या नादामध्ये हा चेंडू रिंगणाच्या आतमध्ये राहिला. जवळपास क्षेत्ररक्षक पोहोचले होते परंतु झेल टिपू शकले नाही. 31 धावा, तिसरं षटक प्रगतीवर. स्वीप करण्याचा प्रयत्न, योग्य असा ताळमेळ नव्हता. फडी आणि चेंडूचा अचूक टप्प्यावर टिचून मारा करतोय गोलंदाज
प्रशंसा करावी लागेल अयासांची. या ठिकाणी एकंदरीत 3 षटकांचा खेळ पूर्ण 31 धावा फळ्यावरती लागलेला आहे. एक गडी बाद. अयास यांनी केवळ 2 षटकामध्ये 14 धावा दिल्या आणि एका फलंदाजाला बाद केलं. भव्य रात्रकालीन काटोल प्रीमियर लीग काटोल पर्व 4. प्रथम पारितोषिक 1,21,111 रुपये स्वर्गीय योगेश पटेल व स्वर्गीय पिंटूलाल व्यास यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सन्मान्य राहुलजी ठाकूर, सन्मान्य श्री अमोलजी सरोदे, सन्मान्य श्री अंशुभाऊ ठाकूर, सन्मान्य श्री शत्रुघ्नजी राऊत यांच्यातर्फे द्वितीय पारितोषिक 91,111 रुपये स्वर्गीय एहसानजी अली व स्वर्गीय अशोक कुमार चचरा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सन्मान्य श्री नमाजी अली व सन्मान्य श्री सनीजी चचरा यांच्यातर्फे तृतीय पारितोषिक 71,111 रुपये स्वर्गीय राकेश उर्फ बाबाजी जयस्वाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सन्मान्य श्री मनीष भाऊ जयस्वाल, सन्मान्य श्री निलेश भाऊ जयस्वाल यांच्यातर्फे आणि अन्य अतिरिक्त प्रोत्साहनस्पद बक्षिसे आमच्यावरून समालोचन कक्षाच्या वरून स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटच्या वरून लगावलेला षटकार. धाकड फलंदाज नयन पांडे केवळ 7 चेंडू आणि 10 धावा 1 षटकाराच्या मदतीने त्यांच्या सोबतीला कृणाल वाघमारे 10 चेंडू 20 धावा 4 षटकारानंतर पाण्याचा अवकाश घेतला जाईल. या गोष्टीची नोंद दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इंगळे आणि हिरुडकर यांनी घ्यायची आहे. 12वा अतिरिक्त खेळाडू पाणी घेऊन जाईल. सुरेख फलंदाजी करताना दोन्ही फलंदाज धाकड फलंदाज स्वागत केलेलं राहुल पंचा यांचं पहिल्या चेंडूवर षटकार हाणून आणि तो चेंडू मारलेला फटकार डी स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या वरून मारलेला हा फटकार होता. आमच्या समालोचन कक्षाच्या वरून गेलेला हा फटकार 37 धावा फळ्यावरती लागलेला आहे. 4थं षटक प्रगतीवर असताना 29 चेंडू 80 धावा असं समीकरण आलेलं. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने मारलेला फटकार पाडला करतो क्षेत्ररक्षक जो चेंडूला आडून धरला फेकी केली ती यष्टी रक्षकाकडे आधी दुसरी धाव घेण्याचा मानस होता. हाणून पाडला क्षेत्ररक्षकांनी प्रशंसा करावी लागेल. एकच धाव निश्चितच आपल्या संघाकरता काही धावा वाचवण्याचा प्रयत्न केला. 38 धावा फळ्यावरती लागलेला एक गडी बाद. 4थं षटक प्रगतीवर असताना आघाडीचे दोन्ही फलंदाज कृणाल वाघमारे आणि नयन पांडे 10 चेंडू 20 धावांवर खेळतोय कृणाल, 8 चेंडू 11 धावांवर खेळतोय नयन. पुन्हा एकदा सुरेख फटका. ज्या ठिकाणी कुठलंही क्षेत्ररक्षक नाही अशा क्षेत्रामध्ये फाईन लेगच्या दिशेने लगावलेला हा फटकार निश्चितच 4 धावा एकत्रित केल्या. कृणाल यांच्या फळीमधून निघालेला हा चौकार. पंचांचा इशारा. या सामन्याची संपूर्ण सूत्र आपल्या हातामध्ये घेतोय कृणाल. 11 चेंडू 24 धावा 4 चौकार आणि 1 उत्तुंग षटकाराच्या मदतीने. ज्या ठिकाणी कुठलेही क्षेत्ररक्षक नाही बघितलं फाईन लेगच्या दिशेने भरपूर वेळ होता फलंदाजाकडे. आखूड टप्प्याचा चेंडू होता. यावेळी मात्र उंच टप्प्याचा चेंडू आणि आपल्या जाळ्यामध्ये अडकवलं. ललचावलेला चेंडू अलगद सोडला. मोठा फटकार मारण्याकरिता प्रवृत्त केलं आणि आपल्या जाळ्यामध्ये अडकवलं गोलंदाज राहुल यांनी. पहिल्या 2 चेंडूवर 11 धावा गेल्यानंतरही धीर सोडलेला नव्हता आणि आपल्या जाळ्यामध्ये अडकवण्यात यशस्वी झाले राहुल आपल्या क्षेत्ररक्षकाकरवी.
MVP या संघाकरता अडथळा निर्माण करणाऱ्या फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला आणि जो अडथळा होता त्याला पार केलं आणि आघाडीचा फलंदाज तडाखेबंद फलंदाज याला आपल्या जाळ्यामध्ये अडकवलं. या ठिकाणी थोड्या प्रमाणात का होईना MVP स्पार्टनर यावेळी मात्र उजव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू. आजच्या या सामन्याचे पंच तरण सर यांनी याला वाईड दिलेला आहे. अवांतर धावसंख्या वाढून झालेली आहे 43 धावा. नवीन आलेले फलंदाज पंकज चन्ने. राहुल विरुद्ध पंकज. बराच वेळ होता फलंदाजाकडे. आखूड टप्प्याचा चेंडू होता. योग्य ज्या दिशेला पाहिजे त्या दिशेला मारू शकले असते परंतु दिशा देण्याचा प्रयत्न गलीच्या दिशेने ढकललेला चेंडू. या चेंडूवर धाव मात्र मिळालेली नाही. पॉइंट आणि कव्हरच्या मध्ये बराचसा गॅप आहे, अंतर आहे. सुरेख असा संपर्क झालेला होता. रेंगाळत रेंगाळत चेंडू लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकाकडे गेला. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. आणि या ठिकाणी समाधानी असेल MVP स्पार्टनर हा संघ. 1-2 धावांनी अर्ध्या षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. पाण्याचा अवकाश क्रीडांगणावर आलेला आहे. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 44 धावा फळ्यावरती लागलेला आहे. आता मात्र 24 चेंडूमध्ये 73 धावांचा पाठलाग करावा लागेल. जर या ठिकाणी मुंडस ग्रुप या संघाला विजयी व्हायचं असेल तर निश्चितच 24 चेंडू 73 धावा असं समीकरण आलेलं. धावांची गती वाढवावी लागेल आणि या ठिकाणी पकड मात्र हळूहळू का होईना MVP या संघाने जवळपास या सामन्यावर पकड मिळवण्यास सुरुवात केलेली आहे. येणाऱ्या 1-2 षटकामध्ये या सामन्याचं चित्र स्पष्ट होण्यास सुरुवात होईल, ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. धावांचा डोंगर 117 धावांचा पाठलाग करायचा आहे. अन्य बक्षिसांचा वर्षाव या ठिकाणी करण्यात आलेला आहे. मॅन ऑफ द सिरीज ज्याला आपण मालिकावीर म्हणतो 15,000 रुपये सन्माननीय सौरभजी गुप्ता यांच्याकडून. त्याचबरोबर ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप त्याचबरोबर 11,111 रुपये सागरजी जयस्वाल यांच्याकडून घोषित करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर टीम ऑफ द टुर्नामेंट 11,111 रुपये सन्माननीय प्रेम चेतनजी तिवारी यांच्याकडून घोषित करण्यात आलेली आहे. इमर्जिंग प्लेयर 11,111 रुपये सन्माननीय प्रणयजी पांगुड यांच्याकडून घोषित करण्यात आलेला आहे. अंतिम सामन्याकरता सामनावीराचा बहुमान 7,777 रुपये पुष्पक भाऊ नागापुरे यांच्याकडून घोषित करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर बेस्ट इकॉनॉमी ऑफ द टुर्नामेंट याकरता 5,555 रुपये आतिफजी शेख यांच्याकडून बक्षीस घोषित करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आक्रमक वेगवान अर्धशतक याकरता फास्टेस्ट 50 5,555 रुपये सन्माननीय अनुजजी भुतळे यांच्याकडून बक्षीस घोषित करण्यात आलेला आहे. आणि प्रत्येक मॅच करता सामनावीराचा बहुमान ट्रॉफीने दिला जातो तो सन्माननीय श्री निलेशजी महते यांच्याकडून देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर हॅड्रिक विकेट करता 5,555 सुमितजी बनसोड यांच्याकडून घोषित करण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा शरीरापासून भरपूर लांब उजव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू.
वाईड घोषित करण्यात आलेला आहे. उत्तुंग फटकार आणलेला आहे स्ट्रेटला, निश्चितच मोठा एक असेल. पंचांचा निर्णय आलेला आहे. दोन्ही हात आकाशाला दाखवतायत, याचा अर्थ षटकार आणलेला आहे फलंदाजांनी. अजूनही किल्ला लढवतायत दोन्ही फलंदाज पंकज चन्ने आणि नयन पांडे. पंचांचा इशारा वाईड, बराच बाहेरून जाणारा हा चेंडू. बावन्न धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. 2 गडी बाद. स्कोर चेक करा म्हणते. ओके बॉलिंग. बॉलर सेफ. गोलंदाज योग्य. हा वाईड होता. ये वाईड था. बॅटची कळा घेत फारसा संपर्क होऊ शकला नाही यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू आणि या ठिकाणी पकड हळूहळू MVP स्पार्टनर हा संघ मजबूत करताना वाईड दिलेला आहे. आता समीकरण मात्र 21 चेंडू आणि 64 धावा असं अवघड होत चाललेलं आव्हान पुन्हा एकदा कव्हरच्या वरून मारण्याचा प्रयत्न. चेंडू गेला सीमारेषेच्या दिशेने. सुरेख असं क्षेत्ररक्षण, सुरेख अशी फेकी गेलेली यष्टीवर. केवळ एकाच धावेवर समाधान म्हणावं लागेल आणि गोलंदाजाला योग्य साथ देतात क्षेत्ररक्षक. या संधीचा फायदा जातो क्षेत्ररक्षकांच्या बाजूने, त्या कर्णधाराच्या बाजूने आणि संघाला मजबूत करण्याच्या स्थितीमध्ये महत्त्वाची भूमिका क्षेत्ररक्षक निभावतात. 20 चेंडू 63 धावा अशी जुगलबंदी युद्ध आणि जवळपास हे आव्हान अवघड होत चाललेलं असं म्हणावयास हरकत नाही. आक्रमण करावं लागेल, हल्ला चढवावं लागेल. रिव्हर्स स्वीप आणि कोणत्याही क्षेत्ररक्षकाला संधी नाही, केवळ बग्याची भूमिका. दोनही क्षेत्ररक्षक. रिव्हर्स स्वीप, सुरेख असा फटकार. 58 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. 2 गडी बाद. 5व्या षटकाचा अंतिम चेंडू घेऊन येतोय गोलंदाज रोशन. मागे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न, संपर्क होऊ शकला नाही. पंचांचा इशारा काहीतरी येतोय आमच्याकडे. हा या ठिकाणी 58 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. 2 गडी बाद. 5 षटकांचा खेळ पूर्ण. 18 चेंडू 59 धावा असं समीकरण आलेलं. 5 षटकामध्ये जेवढ्या धावा केलेल्या आहेत तेवढ्याच धावा 3 षटकामध्ये, येणाऱ्या 3 षटकामध्ये पूर्ण केल्यास हा सामना टाय होईल. बघावं लागेल. 18 चेंडू 59 धावा असं समीकरण. नयन पांडे खेळतोय 10 चेंडू 15 धावा, 1 चौकार 1 षटकाराच्या मदतीने.
पंकज चन्ने खेळतोय 6 चेंडू 8 धावा 1 षटकाराच्या मदतीने. सुरेख फटका हाणलेला चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेने आणि 2 षटकांमधून हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. यानंतर हिंदीमधून समालोचन करेल आमचे सहकारी मित्र रवी भाऊ अशी मी त्यांना आयोजकांच्या वतीने विनंती करतोय. अगली गेंद ला रहे हैं निखिल नंदगड़े, सामना करेंगे पंकज. बहुत ही अच्छा लेग साइड की ओर मारा है मगर 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा पंकज को. अगले बॉल के लिए स्ट्राइक लेंगे नयन पांडे. बॉलिंग मार्च पर है निखिल नंदगड़े. अगली गेंद निखिल की. समझ नहीं पाए यहां नयन. बहुत ही अच्छी बॉल. स्कोर बढ़ता हुआ 63 रन, लॉस ऑफ 2 विकेट. अगली गेंद निखिल की, सामना करेंगे नयन. बहुत ही अच्छा शॉट, 6 रन के लिए. बहुत ही अच्छा कड़क शॉट मारा यहां नयन ने. 14 बॉल में 48 रन. अगली गेंद निखिल की. चूके बॉल समझ नहीं पाए निखिल की. बड़ा हिट मारने के चक्कर में चूके यहां नयन पांडे. फिर से बॉलिंग मार्च पर जा रहे हैं निखिल. सामना करने के लिए तैयार यहां नयन. बहुत ही अच्छा लेग साइड की ओर मारा है. 1 रन से संतुष्टि लेना होगा. ओवर की समाप्ति. 6 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बढ़ता हुआ 70 रन. 12 बॉल में 12 बॉल 47 रन. 12 बॉल में 47 रन की जरूरत यहां मोंडस ग्रुप को. 12 बॉल में 47 रन की जरूरत मोंडस ग्रुप को. नयन पांडे से मोंडस ग्रुप को बड़ी उम्मीद. तगड़े बल्लेबाज है नयन पांडे. यहां से भी मैच खींच के ले जा सकते हैं. अगली गेंद राहुल पंचभाई बॉलर, सामना करेंगे नयन पांडे. लेग साइड की ओर मार दिया है. 1 रन निकाला. 2 रन के लिए दौड़े. 2 रन पूरे किए यहां. बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट यहां पंकज और नयन. 2 रन चुरा लिए बॉलिंग मार्च पर. बॉलिंग मार्च पर खड़े हैं राहुल पंचभाई.
बहुत ही अच्छी गेंद, समझ नहीं पाए यहाँ नयन राहुल की इस गेंद को। बहुत ही अच्छी गेंद डाली है यहाँ राहुल ने। फिर से बॉलिंग मार्च पर राहुल, सामना करेंगे नयन। फिर से शॉट मारा है यहाँ, मगर एक रन ही ले सके। फिर से स्ट्राइक पर आए हैं घातक बल्लेबाज पंकज चंद ने। स्कोर का भार बढ़ता हुआ, रनों की गैप बढ़ती हुई। अगली गेंद राहुल की, सामना करेंगे पंकज। और ये अंपायर इन्होंने वाइट गेंद करार दी है यहां। फिर से गेंद डालनी होगी राहुल को। बहुत ही अच्छी गेंदबाजी कर रहे हैं राहुल, मगर यहां दिशा से भटके। अगली गेंद फिर से वाइड बॉल, फिर से बॉल डालनी होगी राहुल को। लगातार 2 वाइड बॉल डाल चुके हैं यहां राहुल। शायद पंकज को डर गए हैं बॉलर, ऐसा लग रहा है मुझे। और ये बॉल डॉट पंकज की ओर से। बहुत ही अच्छा बैकअप किया यहां राहुल पंचबाई ने। अगली गेंद राहुल की, सामना करेंगे पंकज। बॉलिंग मार्च पर राहुल तैयार। बहुत ही अच्छी गेंद यहां, क्लीन बोल्ड कर दिया यहां राहुल ने। पंकज को समझ नहीं पाए राहुल की गेंद को। पंकज क्लीन बोल्ड हो चुके हैं। प्रेशर भी काफी बढ़ रहा है यहां। सात बॉल में 42 रन की जरूरत मोन्डस ग्रुप को। अगले बैट्समैन दीप भस्मे, सामना करेंगे राहुल पंचबाई का। 2 वाइड डालने के बाद बहुत ही अच्छी तरीके से संभाला राहुल ने खुद को और पंकज चंद को बोल्ड किया। अगली गेंद राहुल की, डेड बॉल, रनअप से चूके राहुल। दोबारा रनअप के लिए जाएंगे। अगली गेंद राहुल की, बहुत ही अच्छी। वाइड बॉल, वाइड बॉल है ये।
थोड़ी टेक्निकल खामी की वजह से यहाँ कुछ लम्हों के लिए मैच रुका था। दोबारा अंपायर मैच चालू करे। बॉलिंग मार्च पे फिर से राहुल सामना करेंगे दीप। बहुत ही अच्छा शॉट ऑफ साइड की ओर, रन नहीं ले 7 ओवर के समाप्ति पर स्कोर बढ़ता हुआ 76 रन। 6 बॉल में 41 रन की जरूरत। 6 बॉल 41 रन। और आखिरी ओवर लेकर आ रहे हैं निखिल। सामना करेंगे नयन पांडे। बॉलिंग मार्च पे निखिल तैयार। बहुत ही अच्छी गेंद निखिल की, डिफेंस किया यहां नयन ने। अगली 5 गेंदें बहुत ही अच्छा शॉट, कैच ड्रॉप और 4 रन और नो बॉल। स्कोर बढ़ता हुआ 81 रन। लॉस ऑफ 3 विकेट। बहुत ही अच्छा शॉट, मगर 1 रन से संतुष्ट। फ्री हिट का फायदा नहीं उठा पाए यहां नयन। स्ट्राइक पर आएंगे दीप भस्मे। सामना करेंगे निखिल का। बहुत ही वाइड बॉल, यहां अंपायर का इशारा वाइड बॉल। दिशा से भटके निखिल। बहुत ही अच्छा शॉट। और ये विकेट दीप भस्मे की विकेट जाते हुए यहां किशन अगले बैट्समैन सामना करेंगे निखिल। और ये उठा के मार दिया यहां। एक रन निकाला। यहां अगली गेंद का सामना करेंगे नयन पांडे। बहुत ही अच्छा शॉट और ये कैच ड्रॉप। बहुत ही ऊपर गई थी गेंद, फील्डर नीचे थे। सिंपल कैच था, सिंपल कैच ड्रॉप किया यहां अय्याज सैयद ने। बहुत ही अच्छी गेंद और इसी के साथ एमवीपी मैच जीत चुकी है। 33 रनों से एमवीपी ये मैच जीत चुकी है। मैन ऑफ द मैच है यश चौरे। मैन ऑफ द मैच यश
शत्रुघ्न राउत इनके हाथों से यश चौरे इनको मैन ऑफ द मैच पारितोषिक दिया जाएगा। यश चौरे, कम ऑन द स्टेज। यश चौरे, अगली मैच वीआर वर्सेस स्पेक्ट्रम। दोनों टीम के कप्तान टॉस कर ले। वीआर और स्पेक्ट्रम दोनों टीम के कप्तानों से मेरी गुजारिश है कि वो टॉस कर ले। यश चौरे, इनसे गुजारिश है वो अपना मैन ऑफ द मैच ले जाए। यश चौरे, छगन भाऊ ठाकुर जहां कहीं भी हो स्टेज पर आए। अरे दोनों भी क्या कप्तान यहां टॉस के लिए तैयार। पीयूष जायसवाल और सॉरी आबिद भाऊ और अक्षय हिरुटकर दोनों भी कप्तान यहां टॉस के लिए तैयार।